नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणते पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणते पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात वसलेला आहे? मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश वसलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, सत्रिया हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचे आहे? सत्रिया हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, ज्वारीवरील चिकटा कोणत्या किडीमुळे पडतो? ज्वारीवरील चिकटा कोणत्या किडीमुळे पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 मावा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा। भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा। तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, चेन्नई सुपर किंग्स चा कर्णधार कोण आहे? चेन्नई सुपर किंग्स चा कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रवींद्र जडेजा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, हिमबिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? हिमबिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, महानगरपालिकेच्या महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेच्या महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 2.5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, यावर्षी IPL मध्ये एकूण किती संघ आहेत? यावर्षी IPL मध्ये एकूण किती संघ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, समृद्धी महामार्गाचे नवीन नाव काय आहे? समृद्धी महामार्गाचे नवीन नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरुग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू सापडतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू सापडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 भंडारा नागपूर गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, डॅशडाशी उल्हास नदीची उपनदी आहे? डॅशडाशी उल्हास नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कालू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे डॅशडाशी भारतातील पहिले संस्थान आहे? प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे डॅशडाशी भारतातील पहिले संस्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बडोदा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुके आहेत? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18वा, महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम विस्तारपेक्षा दक्षिण उत्तर विस्तार खालीलपैकी डॅश डॅश आहे? महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार खालीलपैकी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कमी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19वा, महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग खालीलपैकी किती आहेत? महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग खालीलपैकी किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20वा, सन 1982 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? सन 1982 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21वा, 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅशडाशी तरतूद एकमेव दुवा आहे?
73व्या व 74व्या घटना दुरुस्तीमधील खालीलपैकी डॅश डॅशची तरतूद एकमेव दुवा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा नियोजन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा कोणत्या डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? कोणत्या डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 शंभू महादेव डोंगररांगामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 हरिश्चंद्रगड बाळाघाट डोंगररांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातमाळा डोंगररांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या आयोग व परिषदेचे अध्यक्षपद भूषवित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 विभागनीय परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा सतीबंदची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती? सतीबंदची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा 1857चा उठाव डॅश डॅश या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाला. 1857चा उठाव डॅश डॅश या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा पुणे व बनारस या विद्यापीठात डॉक्टरेट देऊन कोणाच्या कार्याचा गौरव केला? पुणे व बनारस या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन कोणाच्या कार्याचा गौरव केला? तर ऑप्शन क्रमांक महर्षी कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा भारतातील घटनेची अंतिम व्याख्या करण्याचा अधिकार कोणाचा आहे? भारतातील घटनेची अंतिम व्याख्या करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा भारताचे मध्यवर्ती ठिकाण कुठे आहे? भारताचे मध्यवर्ती ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा कार्बोनेट क्लोराईड या कोणत्या नावाने संबोधले जाते? कार्बोनेट क्लोराईड या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 फॅक्झिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा फेब्रुवारी 2020 मध्ये लेफ्टनंट जनरल पदी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी आहेत? फेब्रुवारी 2020 मध्ये लेफ्टनंट जनरलपदी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी डॅश डॅश या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 माधुरी कानिटकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा 2021 अमेरिकन ओपन महिला एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? 2021 अमेरिकन ओपन महिला एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 एमा राडुकानू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा महाराष्ट्र डॅश डॅश येथे हतिरोग संशोधन केंद्र आहे. महाराष्ट्र डॅश डॅश येथे हतिरोग संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर ऑप्शन क्रमांक 2 जांभी मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा देशातील लोकांचे राहणीमान डॅश डॅशवरून ठरते. देशातील लोकांचे राहणीमान डॅश डॅशवरून ठरते? तर ऑप्शन क्रमांक 1 दरडोई उत्पन्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 मिथेल आयसोसायनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा 2021 मध्ये कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या
सत्तेवर ताबा मिळवला? 2021 कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवला? तर ऑप्शन क्रमांक 2 तालिबान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते डॅश डॅश होते? महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते डॅश डॅश हे होते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे? खालीलपैकी कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोवॅक्सिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीत अध्यक्ष डॅश डॅश असतो? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीत अध्यक्ष डॅश डॅश असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेचे सभापती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दिनांक 9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण या शहरात मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण या शहरात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 जंजिरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? भारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 सिरम इन्स्टिट्यूट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 एन व्यंकटरामना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहेत? मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सत्या नडेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तांबड्या रक्तपेशी डॅश डॅशमध्ये तयार होतात? तांबड्या रक्तपेशी डॅश डॅशमध्ये तयार होतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अस्थि मज्जेमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल.